आपण बघताय माझा मिड डे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या याचिकांच्या संदर्भात सुनावणी पार पडली आहे। शिवसेना पक्ष चिन्ह या प्रकरणी आता पुढची सुनावणी ही 30 जुलैला घेतली जाणार आहे। यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या वकिलांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे। सुनावणीच्या दरम्यान वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्यावरती तातडीने सुनावणी घेणं आवश्यक असल्याचंही नमूद केलं आणि यावरती सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांमध्ये प्रतिक्रिया देत असताना नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही असं बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा असं देखील सरन्यायाधीशांनी सुनावणीच्या दरम्यान म्हटलेलं आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत या संदर्भामध्ये। सोमेश, काय नेमकं आजच्या सुनावणीच्या दरम्यान झालेलं आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने ही सुनावणी लांबणीवरती जाते इतक्या दिवसांपासून त्यावरती टिप्पणी करतायत, यावरून देखील सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काहीसं सुनावलंय। निश्चितच गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि घटनापीठासमोर एका महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी सुरू होती। त्यानंतर आज जवळपास 100 पेक्षा जास्त प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली। यामध्ये बऱ्याच दिवसांपासून ज्या प्रकरणांवर सुनावणी होऊ शकली नव्हती अशांचाही समावेश होता आणि विशेष म्हणजे शिवसेना पक्षचिन्ह या प्रकरणाची सुद्धा आज सुनावणी झाली। आणि त्या दरम्यान जेव्हा वरिष्ठ वकील ठाकरेंच्या वतीने देवदत्त कामत म्हणाले की आम्हाला या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी हवी आहे, त्यांचं वाक्य संपल्याबरोबर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी प्रचंड तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली। त्यांनी म्हटलं की तुम्ही एका बाजूला माध्यमांमध्ये अशी विधानं करतात, तुमचे नेते बेजबाबदार विधानं करतात की आम्हाला वेळ मिळत नाहीये, न्यायालय लवकर सुनावणी घेत नाहीये। खरं तर सरन्यायाधीश असं म्हणाले की या दोन्ही प्रकरणांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन्ही प्रकरणं साम्य आहे, त्याची एकत्र सुनावणी व्हावी हा आमचा प्रयत्न होता आणि आम्ही प्रयत्न करतोय या सर्व गोष्टी मॅनेज करण्याच्या, सर्व प्रकरणांमधून वेळ काढण्याचा। परंतु जर तुमचे नेते अशा प्रकारे बेजबाबदार विधानं करत असतील तर हे सहन करण्यासारखं नाहीये आणि तुम्ही काळजीपूर्वक वागलं पाहिजे अशी ताकीद, अशी तंबी सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना दिली। त्यानंतर मग मुकुल रोहतगी सरकारच्या वतीने म्हणाले की अशा प्रकारे कोणतीच विधानं कोणत्याच बाजूच्या लोकांना, सरकार असो, शिवसेना ठाकरे असो किंवा शिंदे असो किंवा कुणीही असो, यांना कोणत्याही प्रकारची अशी विधानं करता येणार नाहीत सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत। आणि त्यानंतर मग शेवटी ते म्हणाले की आता आपण सुट्टीनंतर बघूया या प्रकरणाचं काय करायचं। मग नंतर शेवटी जाता त्यांनी म्हटलं की 30 जुलैला आपण या प्रकरणावरती सुनावणी ठेवूया। सरकारी वकिलांनी देखील म्हटलं की जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुनावणी घेऊया आणि त्यानंतर आता उन्हाळी सुट्टी सर्वोच्च न्यायालयाची संपल्यानंतर 30 जुलैला शिवसेना पक्षचिन्ह आणि नावाचा जो वाद आहे ते प्रकरण आता युक्तिवादासाठी ठेवलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने। त्यानंतर तरी हे निकाली निघणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल आणि त्यावेळेस सुद्धा नेमका अंतिम युक्तिवादाला सुरुवात होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण गेल्या काही दिवसांपासून अनेकदा या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद कोणत्या ना कोणत्या तरी कारणास्तव सुरू झालेला नाही। सोमेश, असे सोबत रहा। तर एक मोठी बातमी आपण सांगतोय, सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या प्रकरणाशी संबंधित याचिकांवरती सुनावणी पार पडली आहे।